नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज। मनी आणि मसल्स पॉवर्सच्या जोरावर तुम्ही आमदार होऊ शकता, खासदार होऊ शकता, मंत्रीही होऊ शकता, मात्र ज्ञान मिळवून सुशिक्षित होऊ शकत नाहीत। याचं जिवंत उदाहरण अख्ख्या महाराष्ट्राने राज्याच्या विधानसभेत पाहिलं। होय, राज्य विधानसभेत निवडून आलेले अक्कलकुवा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी हे अशिक्षित असल्यामुळे त्यांना आपल्यासमोर लिहून दिलेली शपथ धड नीट वाचताही येत नव्हती। अशिक्षितपणामुळे तत तत पप पप मम मम करणारे आमशा पाडवी यांनी कशीबशी आपल्या आमदारपदाची शपथ घेतली। विशेष म्हणजे या आमशा पाडवींना विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह असणाऱ्या विधान परिषदेमध्ये काम केल्याचा अनुभव सुद्धा यापूर्वी आहे। असे असताना सुद्धा विधानसभेमध्ये अक्कलकुवा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार म्हणून जेव्हा सर्व आमदारांसमवेत कालिदास कोळंबकर या हंगामी अध्यक्षांच्या समोर हे आमदार महाशय शपथ घ्यायला उभे राहिले आणि समोर लिहून दिलेली शपथ वाचताना त्यांचे ततपप व्हायला लागले आणि त्यांना लिहून दिलेली शपथसुद्धा नीटपणे वाचता आली नाही, तेव्हा मात्र सर्वांनीच त्यांच्याकडे लक्ष वेधून घेतले आणि हा सर्व प्रकार पाहून एकनाथ शिंदे यांना देखील वाईट वाटलेच। परंतु हा सर्व प्रकार सावरत राज्याच्या विधिमंडळाचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी आपण पुढे शपथ म्हटली आणि तुम्ही माझ्या मागे म्हणा अशा प्रकारचा आग्रह धरला। त्यामुळे कालिदास कोळंबकर यांनी एक एक शब्द पुढे म्हटले आणि त्यानंतर आमशा पाडवी यांनी त्यांच्या मागे बोलत बोलत आपली शपथ घेतली। सुरुवातीला जेव्हा त्यांना शपथ बोलायला दिली होती त्यावेळी मी निवडून आलोय, मी निवडून आलो नाही, भारतीय संविधान, एकात्मता, उन्नती, उन्नत अशा सर्वच शब्दांची ओळख होत असताना आमशा पाडवी यांची भंभेरी उडाली आणि अक्षरशः ततमम ततपप करत त्यांनी कशीबशी शपथ घेतली। भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांना आणि अनेक कार्यकर्त्यांना मारहाण करून त्यांच्यावर दबाव आणणे अशा प्रकारचे आरोप या आमशा पाडवी यांच्यावर अक्कलकुवा मतदारसंघातून ठेवण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे हा आमदार अशिक्षित आहे अशा प्रकारची टीका आमशा पाडवी यांचे विरोधक ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी केली आहे। काँग्रेसचे दिग्गज नेते ॲडव्होकेट के.सी. पाडवी हे राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री होते। त्यांना निवडणुकीत पराभूत करून हे आमशा पाडवी आमदार झालेले आहेत। प्रचंड लोकप्रियता आणि पैशाच्या जोरावर आपल्याला आमदार होता येते, मात्र सुशिक्षित किंवा ज्ञानी होता येत नाही। याचं एक जिवंत उदाहरण महाराष्ट्राच्या विधिमंडळाने पाहिलं। त्यावेळी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जे उच्च विद्याविभूषित झालेले आमदार आणि मंत्री आहेत त्यांनीसुद्धा शर्मेने माना खाली घातल्या। नेमके आमशा पाडवी ततपप बोलताना काय म्हणाले किंवा आमशा पाडवी यांनी कशा प्रकारे शपथ घेतली ऐकूया आपण त्यांच्याच तोंडून। कायद्याद्वारे संविधान काय भारताचे सार्वभौमत्वाने व एकात्मताला उन्नत राखेल आणि हे आहेत शिवसेना आमदार आमशा पाडवी। 2022 मध्ये आधी विधान परिषदेवर आमदार झाले, आता 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघातून विजयी झाले। मातब्बर काँग्रेस नेते माजी मंत्री के.सी. पाडवी यांचा पराभव करत ते अगदी थोडक्यात आमदार झाले। तेच आमशा पाडवी विधानसभेत आमदारकीची शपथ घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना नीट शपथही घेता आली नाही। तिथे काय घडलं पहा। आमशा फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलोने गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे
कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. अशा कायद्याद्वारे संविधान काय भारताची सार्वभौमता भारताचे सार्वभौमता सार्वभौमताने व एकात्मताला उन्नत राखीन एकात्मी उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. निष्ठापूर्वक पार पाडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.